आपल्याला माहीत आहे की आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती या द्वैभाषिक मुंबई राज्यापासून करण्यात आलेली आहे. या द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी करण्यात आली होती आणि त्याचपासून 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली होती. आता 1 मे 1960 पासून तर वर्तमानपर्यंत महाराष्ट्रात अनेक बदल झाले आहे. त्यासाठी आपण 2011च्या जनगणनेचाही आधार घेऊ शकतो आणि 2018-19ची जी आर्थिक पाहणी आहे त्याचाही आधार घेऊ शकतो. जसं उदाहरणार्थ महसुली विभाग, ज्याला आपण काय म्हणत असतो प्रशासकीय विभाग, सुरुवातीला जी होती ती 4 होती. त्यांची संख्या वाढून आज 6 झाली, अर्थात 2ची वाढ झाली. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात एकूण जिल्ह्यांचा विचार केला तर 26 जिल्हे होते. त्यांची संख्या वाढून आज 36 झाली, अर्थात 10 नवीन जिल्हे निर्माण करण्यात आले. त्याचप्रमाणे तालुक्यांचा विचार केला तर महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रात तालुके किती होते? 229. ती संख्या आज वाढून किती झाली आहे? 358. या 358 पैकी जर विचार केला तर यामध्ये जे आहे 3 तालुके आहे. कोणते? बोरिवली, अंधेरी आणि कुर्ला हे नागरी तालुके आहे, मुंबई उपनगर यामधील. यांना जर आपण हटवलं तर 355 एवढी तालुके आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचप्रमाणे आपण स्त्री-पुरुष प्रमाण, ज्याला आपण लिंग गुणोत्तर म्हणत असतो, त्याचा जर विचार केला तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात एकूण 936 एवढं होतं. अर्थातच 1000 पुरुषांच्या मागं 936 एवढ्या महिला होत्या. त्यांची संख्या आज कमी होऊन ती 929 एवढी झालेली आहे. लोकसंख्येच्या घनतेचा विचार केला तर ती महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी 129 एवढी होती. मात्र आता लोकसंख्या वाढली आणि क्षेत्रफळ तर तेवढंच आहे. त्यामुळे लोकसंख्येची घनता वाढून किती झालेली आहे? 365 एवढी. त्याचप्रमाणे साक्षरतेचा विचार केला तर ती 35.1% होती महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी. मात्र ती आज वाढून 82% वरही झालेली आहे. त्याचप्रमाणे नागरी लोकसंख्या म्हणजे काय? जी शहरात राहणारी लोकसंख्या असते. ती जी आहे सुरुवातीला 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात होती 28.22%, जी खूप कमी होती. मात्र ती आज वाढून 45.2% झाली. मात्र तरीही आपण म्हणू शकतो की बहुतांश महाराष्ट्रातील लोकसंख्या ही खेडे किंवा जे ग्रामीण भाग आहे तिथं राहत असतं. म्हणजे नागरी भागात आजही ग्रामीण भागाच्या तुलनेत कमी लोक राहतात असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर महानगरपालिकाचा विचार केला तर महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी 3 होत्या. त्यांची संख्या वाढून आज झाली आहे 29. अर्थातच महाराष्ट्रात मनपा, ज्याला आपण महानगरपालिका म्हणतो, त्यांचीही संख्या वाढली. याचं कारण हे आहे की जे लोक शहरात वाढत आहे त्यांच्यामुळे पालिकांची संख्या वाढत आहे असं आपण म्हणू शकतो. तर हा काहीसा महाराष्ट्रातील आढावा आहे 1 मे 1960 पासून तर वर्तमानपर्यंत असं आपण म्हणू शकतो. यामध्ये आपल्याला तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास करायला भेटतो.